नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चेटणे सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे बद्धकोष्ठता आणि बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनमुळे उद्भवणारे विविध प्रकारचे आजार, ज्याच्यामध्ये मूळव्याध म्हणजेच पाईल्स हा सर्वांनाच माहीत असणारा आजार आहे, पण त्याच्याच बरोबरीने फिस्चुला किंवा भगंदर सारखा आजार, फिशर्स किंवा गुदभागी पडणाऱ्या भेगा आणि ह्या अनुषंगाने गुदभागी होणारे इतर विविध प्रकारचे आजार, ज्याच्यामध्ये पायलोनडायरल सायनसेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲब्सेसेस, ह्या विविध प्रकारच्या आजारांची आपण आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. या क्षेत्रातील प्रसिद्ध आणि नामांकित अशा डॉक्टर अश्विन पोरवाल यांच्यासोबत. तर सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया डॉक्टर अश्विन पोरवाल यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अश्विन पोरवाल हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे, कारण अल्पावधीतच 2000हून अधिक स्टॅपलर सर्जरीज म्हणजेच पाईल्सवरील यशस्वी शस्त्रक्रिया, स्टार ही जी शस्त्रक्रिया जी अतिशय अवघड अशी समजली जाणारी शस्त्रक्रिया आहे, ह्या शस्त्रक्रिया आज भारतामध्ये सर्वाधिक करण्याचा बहुमान डॉक्टर अश्विन पोरवाल यांनी मिळवला आहे. विविध प्रकारच्या वर्तमानपत्रातून जनजागृतीपर लिखाण हे डॉक्टर अश्विन पोरवालांचं प्रसिद्ध आहेच, पण ह्या अनुषंगाने कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता समूळ नष्ट करण्यासाठी संशोधन करून विविध प्रकारच्या औषधांचं उत्पादन डॉक्टर अश्विन पोरवाल यांनी केलेले आहे आणि एकत्रितपणे एका छताखाली त्यांच्या हिलिंग हँड्स क्लिनिक या ठिकाणी आज सर्व प्रकारच्या गुदविकारांसाठी उपचार दिले जातात. महत्वाचं हे आहे की गुदविकाराला कारणीभूत असणारं कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता ह्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी आज हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये औषधोपचारांच्या बरोबरीनेच व्यायाम म्हणजेच फिजिओथेरपी कशी केली जावी, त्याच व्यतिरिक्त डाएट म्हणजे आहार कसा घेतला जावा, ह्या संबंधीचं मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. आणि अर्थातच हे सर्व श्रेय डॉक्टर अश्विन पोरवाल यांच्या टीमला आहे, हिलिंग हँड्स क्लिनिकला आहे. आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेविषयी. पण सर्वप्रथम आपण स्वागत करूया आपल्या डॉक्टरांचं. डॉक्टर अश्विन पोरवाल, अभिनंदन की आपण आजपर्यंत सर्वाधिक शस्त्रक्रिया भारतामधल्या केलेल्या आहेत, स्टार सर्जरीज, जी अतिशय अवघड शस्त्रक्रिया असं म्हणायला हरकत नाही. आणि वेगवेगळ्या कारणांसाठी आज या ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात, मग स्टॅपलर सर्जरी असो किंवा स्टार सर्जरी असो किंवा आपण जे नवीन उपचार आज खास करून पाईल्स किंवा फिस्चुलासाठी करत आहात, ज्याच्यामध्ये वेदना रहित उपचार असं म्हणायला हरकत नाही, कारण पूर्वीच्या काळी पेशंट्स डॉक्टरकडे जायला घाबरायचे, कारण ऑपरेशन आणि होणाऱ्या वेदना हे एक महत्त्वाचं कारण असायचं. पण आज ह्या नवीन उपचारांमुळे पेशंटना खूप रिलीफ मिळाला आहे. एका दिवसात ते पेशंट घरी जातात. हे विविध प्रकारचे जे उपचार आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार. पण सर्वप्रथम एक प्रॉक्टोसर्जन म्हणून आपल्याकडे कुठच्या प्रकारचे रुग्ण येतात जास्त करून? ॲज ए प्रॉक्टोसर्जन माझ्याकडे येणारे रुग्ण जे असतात ते बऱ्यापैकी बद्धकोष्ठता, मूलव्याध, भगंदर, फिशर्स, पायलोनल सायनस आणि त्या जागात ॲप्सेस किंवा पस किंवा इन्फेक्शन किंवा पूर्वी ऑपरेशन झालेलं आहे, कॉम्प्लिकेशन झालेलं आहे किंवा पुन्हा भगंदर झालेले आहेत, सेल्युलायटिस झालेले आहेत, अशा प्रकारचे सर्व आजार आमच्याकडे येतात. बऱ्याच वेळा काही पेशंट्सना त्या जागेतले कॅन्सर्स पण असतात, मग त्यांना आम्ही तसे अकॉर्डिंगली ट्रीटमेंट देतो. ओके, म्हणजे कॅन्सर सारख्या सुद्धा आजारावरती आज हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये उपचार उपलब्ध आहेत. सर, आपण म्हणालात की हे बरेचसे आजार लाईफस्टाईल ओरिएंटेड आहेत. मग अशा कार्यक्रमामध्ये आपण या कार्यक्रमाच्या आधी आपण चर्चा करत होतात तेव्हा एक खरोखर हा एक काळजीचा विषय आहे की आज तरुणांमधली असणारे सेडेंटरी लाईफस्टाईल, कॉम्प्युटर इंजिनियर आहेत, सतत बसून काम करणं, खाण्याच्या वेळा फास्ट फूड, हे आपण मगाशी प्रमुख कारण सांगत होतात. एकंदरीतच बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हा प्रत्येकासाठीच एक काळजीचा विषय राहिलेला आहे, कारण प्रत्येक माणसाला कधी ना काहीतरी बद्धकोष्ठता होतेच. आणि जर का ती व्यवस्थित वेळीच ट्रीट केली नाही तर इतर जे आजार आपण आता सांगितलेत हे होऊ शकतात. तर सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांना बद्धकोष्ठता आणि कॉन्स्टिपेशन विषयी मार्गदर्शन करा. ठीक आहे. बद्धकोष्ठता बेसिकली दोन प्रकारची असू शकते. एक तर त्याला आम्ही फंक्शनल म्हणतो किंवा ऑब्स्ट्रक्टेड म्हणतो. माझी जी स्पेशालिटी आहे ती ऑब्स्ट्रक्टेड बद्धकोष्ठता आहे, त्यात आहे. फंक्शनल म्हणजे डायबिटीज किंवा घरी झोपून राहणं किंवा जे आयसीयूमध्ये पेशंट असतात त्यांच्या जे बद्धकोष्ठता होते त्याला आम्ही फंक्शनल प्रकारचं म्हणतो. दुसऱ्या प्रकारची जी बद्धकोष्ठता असते जी की रेक्टममध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होते आणि पेशंट्स क्लासिकल हिस्ट्री देतात की डॉक्टर खालपर्यंत संडास येते पण खाली सरकत नाही, अशा प्रकारची जेव्हा हिस्ट्री भेटते तेव्हा आम्ही त्याला बद्धकोष्ठता म्हणतो. आणि अशा प्रकारच्या पेशंट्सना निदान करणं खूप गरजेचं आहे. बरेच पेशंट्स जे आमच्याकडे येतात त्यांना आम्ही बघतो की ते घरीच काही ना काही मनापासून चूर्ण घेतात किंवा बरेच डॉक्टर्सकडे जाऊन आलेले असतात, बरेच काही थेरपीज घेतलेले असतात, पण कारण की हा ऑब्स्ट्रक्टेड प्रॉब्लेम आहे, अडथळा प्रॉब्लेम आहे, ॲनाटॉमिकल प्रॉब्लेम असल्यामुळं त्या जागेचं निदान होणं खूप गरजेचं आहे. मग अशा पेशंटसाठी आम्ही एक MRI डेफोग्राफी नावाची एक विशिष्ट तपासणी आहे जी करतो, जेणेकरून आपल्याला समजतं की पेशंटला कोणत्या लेवलचं ऑब्स्ट्रक्शन आहे. त्या 3 प्रकार असतात, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. जर सुरुवातच असेल तर त्याला आहारातल्या गोष्टी, पेल्विक फ्लोर म्हणजे गुद्दा, त्या जागेतले व्यायाम आणि
आहारातल्या काही गोष्टी ज्या असतात प्लस काही हर्बल थेरपीज देतो मी त्या जागेतनं. हे सर्व होलिस्टिक अप्रोच जर व्यवस्थित पेशंटने घेतला 3 ते 6 महिने तर त्यांची बद्धकोष्ठता बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जाते. पण जर खूपच सिव्हिअर असेल आणि प्रमाण खूप वाढलेलं असेल तर अशा पेशंट्सना आम्ही एक आधुनिक शस्त्रक्रिया आहे ज्याला आम्ही स्टार सर्जरी म्हणतो, ज्याचा पेशंट्सना फायदा होतो. ही जी शस्त्रक्रिया आहे ह्यासाठी पेशंट सकाळी जर ॲडमिट झाला की दुपारी साधारण ही प्रोसिजर असते, त्याला अर्धा तास लागतो. संध्याकाळी पेशंट जेवण करून चालू शकतात आणि दुसऱ्या सकाळी घरी जाऊ शकतात. ह्याला बाहेर जखम, टाके किंवा ड्रेसिंग काही नसल्यामुळे 3-4 दिवस ते घरी आराम करून 4थ्या-5व्या दिवशी कामाला लागू शकतात. मी आपल्याला एक व्हिडिओ दाखवतो त्यासाठी. आपण बघूया की ह्या अनुषंगाने की कशा रीतीने स्टार सर्जरी केली जाते. पण तत्पूर्वी बद्धकोष्ठतेचं एक सुंदर अॅनिमेशन डॉक्टर अश्विन पोरवाल यांनी आणलेलं आहे. आपण लॅपटॉपकडे बघूया आता की कशा रीतीने बद्धकोष्ठता ही होते आणि त्याचप्रमाणे बद्धकोष्ठतेवरती जे नवीन उपचार आहेत त्यांचे आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आपण आमचे कॉन्टॅक्ट नंबर बघत आहात तेही जरूर टिपून घ्या. हिलिंग हँड्स क्लिनिकचे. आपल्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन विषयी अधिक माहिती हवी असेल तर जरूर आपण घेऊ शकता. सर, काय सांगता येईल अनुषंगाने? आपण बघूया या ठिकाणी की कशा रीतीने या ठिकाणी बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हे होतं. या ठिकाणी एका सुंदर अॅनिमेशन मध्ये दाखवलेलं आहे. बघूया आपण आता लॅपटॉपवरती. येस सर, काय सांगता येईल याविषयी? हे बघा, स्टूल्स आपण जे काही खातो त्याची पचनक्रिया जी होते ती जठरात किंवा छोट्या आतड्यात होते आणि त्यानंतर त्याची डायजेस्टिव्ह प्रोसेस जी असते ती स्मॉल इंटेस्टाईनमध्ये झाली की लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठं आतडं जे असतं तिथे मल तयार होत असतो. तर त्याची प्रक्रिया अशा प्रकारे असते. सुरुवातीला स्टूल्स असेंडिंग कोलॉनमध्ये येतात, मग तिथून ट्रान्सव्हर्स कोलॉन आणि तिथून खाली येत असतात. तर ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये जर कुठेही अडथळा निर्माण झाला की बद्धकोष्ठता होऊ शकते. मग त्याला आम्ही म्हणतो ऑब्स्ट्रक्टेड डिफिकेशन सिंड्रोम किंवा ओडीएस नावाचा आजार. बरोबर. एखाद्या नॉर्मल व्यक्तीमध्ये पोट साफ करताना परिस्थिती अशी असते, मल रेक्टम पर्यंत आला की तो सहजासहजी जास्त काही जोर न लावता आरामात खाली पडून जातो. बरोबर. अशा प्रकारच्या पेशंटना कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो किंवा त्यांना 2 मिनिटात पोट साफ होऊन जातं. बरोबर. पण ज्या पेशंट्सना इथे रेक्टममध्ये अडथळा निर्माण झालेला असतो त्यांना खूप जोर द्यावं लागतं किंवा कुंथावं लागतं. हा जो व्हिडिओ आहे ह्याला आम्ही MRI डेफोग्राफी म्हणतो. ह्यात तुम्ही बघू शकता की रेक्टममध्ये एक पडदा निर्माण झालेला आहे जेणेकरून मल साफ करण्याला अडथळा निर्माण होतो. तर बद्धकोष्ठतेचे जे हे पेशंट जे असतात त्यांच्यात परिस्थिती अशी असते. ही जी परिस्थिती आहे ह्याला आम्ही सुरुवात म्हणतो म्हणजे माइल्ड फॉर्म म्हणतो, जे औषध उपचार, पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी, त्या जागेतले व्यायाम आणि आहारातल्या काही गोष्टी ज्या असतात त्यांनी बरं होऊ शकतं किंवा जे आम्ही संशोधन केलेलं पावडर आहे कॉन्स्टॅक्ट त्यांनी पण खूप फरक पडतो. पण जेव्हा हा त्रास खूप वाढतो आणि त्या रेक्टममध्ये पूर्णतः पार्टिशन निर्माण झालेलं असतं अशा प्रकारे, तर त्याला आम्ही सिव्हिअर फॉर्म म्हणतो. अशा केसेसमध्ये जरी किती पेशंटने औषध उपचार घेतले, 6 महिने आम्ही जरी त्यांना औषध उपचार देतो, असे पेशंट आम्हाला सांगते डॉक्टर सुरुवातीला मला काही दिवस बरं वाटलं पण नंतर काही बरं वाटत नाहीये. सुरुवातीला मी 2 चमचे घ्यायचो, हल्ली मला 3 चमचे घ्यावे लागतात. अशा प्रकारच्या पेशंट्समध्ये शस्त्रक्रिया हा एकच उपाय असतो. तर त्याला बाहेर देशात युरोपियन कंट्रीजमध्ये दुर्बीणद्वारे एक ऑपरेशन असतं ज्याला आम्ही स्टार सर्जरी म्हणतो. ती सर्जरी पुण्यात आम्ही करतो. ही जी अडथळा निर्माण झालेला आहे ह्याला दुर्बीणद्वारे बाहेर काढलं जातं भूल देऊन आणि वरचा नॉर्मल भाग खालच्या नॉर्मल भागला ऑटोमॅटिकली जोडला जातो. असं आपण इथे बघत आहोत की खालचा भाग आणि वरचा भाग ऑटोमॅटिकली या ठिकाणी जोडला गेलेला आहे. दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. सर, हा एक महत्वाचा भाग होता जो आपण आता सांगितलं की दुर्बिणीद्वारे हे उपचार होतात. बरोबर. त्यामुळे पेशंट एका दिवसात घरी जाऊ शकतो का? हा दुसरा माझा प्रश्न लगेच. हो, निश्चित. ह्याला बाहेर जखम, टाके, ड्रेसिंग्स काही नसतात. कमरेच्या खाली भूल दिली जाते. भूल दिल्यानंतर खालची जागा पूर्ण बधीर केली जाते. जागा बधीर झाली की काही जखम न करता हे जे स्टेपलर आपलं दिसतं ते पहिलं स्टेपलर आत जातं, जखम किंवा टाके न घेता समोरची गुंतागुंती ओढली जाते. ओके. तशाच प्रकारे दुसरं स्टेपलर आत जातं. ओके. मागच्या बाजूची जी गुंतागुंती असते ती त्यात ओढली जाते. ओके. आणि एकंदरीत शस्त्रक्रियेनंतर वरचा नॉर्मल भाग हा खालच्या नॉर्मल भागाला जोडला जातो, जेणेकरून जो अडथळा गुदद्वारमध्ये निर्माण झाला होता तो निघून जातो. ओके. म्हणजे अतिशय म्हणूया की गुंतागुंतीचे असणारे असे कॉन्स्टिपेशनचा जो आजार आहे तो ह्या शस्त्रक्रियेद्वारे संपूर्णतः समूळ नष्ट होऊ शकतो. आणि सर, अर्थातच ह्या पेशंटचं सिलेक्शन आपण कसं करता? जसं आपण मगाशी म्हणालात की औषधोपचाराने जेव्हा एखाद्या पेशंटचं कॉन्स्टिपेशन दूर होत नसेल तर या शस्त्रक्रियेद्वारे त्याला आराम पडू शकतो का? आणि अर्थातच किती दिवसात पूर्ववत कामावरती जाता येऊ शकतं पेशंट? खूप चांगला प्रश्न आहे. पेशंटची हिस्ट्री जी असते ती खूप महत्त्वाची असते. अशा प्रकारचे जे पेशंट असतात ज्यांना हिस्ट्री कमीत कमी 6 महिन्याच्या वरती असते आणि पेशंट सांगते गेले 3 ते 6 महिने मला हा त्रास होतो, औषध उपचाराने त्यांना काहीच फरक पडलेला नसतो, अशा पेशंटची आम्ही MRI डेफोग्राफी तपासणी करतो. ही तपासणी केल्यानंतर जर त्यात गुंतागुंती खूप जास्त असेल आणि अडथळा खूप सिव्हिअर असेल तर आम्ही त्यांना स्टार सर्जरी ॲडवाईस करतो. स्टार सर्जरीला पेशंट साधारण हॉस्पिटलमध्ये 1 रात्र राहतो, घरी 2-3 दिवस आराम करून साधारण 5व्या दिवशी रुटीन कामाला लागू शकतात.
म्हणजे आज कुठल्याही प्रकारच्या गुंतागुंतीच्या अशा कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता आणि बद्धकोष्ठतेशी निगडीत असणारे जे इतर आज आजार आहेत, मग त्याच्यामध्ये पाईल्स असो, फिस्च्युला असो, म्हणजेच मूळव्याध किंवा भगंदर किंवा इतरही आजारांवरती आज शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत, नवीन उपचार उपलब्ध आहेत. एका दिवसात रुग्ण घरी जाऊ शकतो आणि 3 ते 4 दिवसात पूर्ववत कामावरती रुजू होऊ शकता आणि कुठल्याही प्रकारच्या वेदना नाहीत आणि संपूर्ण आराम, कंप्लीट या ठिकाणी उपचार या ठिकाणी केले जातात. हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे या ठिकाणी डॉक्टर अश्विन पोरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांची वेबसाईट त्याचप्रमाणे ईमेल बघत आहात. आपण जरूर संपर्क करू शकता जर का आपल्याला अशा प्रकारचा त्रास असेल तर. अर्थातच ह्या नंतर कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत मूळव्याध आणि भगंदऱ्याविषयी एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि भगंदर याविषयी असणारे नवीन उपचारांविषयी. आपण आजच्या कार्यक्रमात माहिती करून घेतली की आज अतिशय नवीन प्रकारचे उपचार उपलब्ध झालेले आहेत मूळव्याध आणि भगंदर किंवा इतरही गुदद्वाराच्या विकारांसाठी, जे आज हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे या ठिकाणी डॉक्टर अश्विन पोरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जात आहेत. महत्वाची गोष्ट, हे नवीन उपचार म्हणजे स्टार सर्जरी करणारे, भारतातील किंवा सर्वाधिक स्टार सर्जरी करणारे असे डॉक्टर अश्विन पोरवाल आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. सर, आपण आता जाणून घेतलं की ह्या विविध आजारांसाठी आज नवीन उपचार आले. त्याच्यामध्ये MRI, डिफिकोग्राफी सारखं तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अचूक निदान करू शकता की कॉन्स्टिपेशन का होतंय किंवा बद्धकोष्ठता का होते, आणि त्यानंतर उपचार स्टार सर्जरी किंवा स्टॅपलर सारखे आज आपल्या क्लिनिकमध्ये आहेत. आपल्या क्लिनिकमध्ये आज 2000हून अधिक स्टॅपलर सर्जरी झालेत आणि ह्या सर्व सर्जरीज मधल्या ज्या रुग्णांचं मनोगत आहे त्यातले काही एक प्रातिनिधिक रुग्णांचं मनोगत आपण बघूया की त्यांना काय वाटलं आज उपचार केल्यानंतर. पहिल्या एक 60 वर्षाच्या वृद्ध स्त्री आहेत, काय सांगता येईल सर? त्यांना खूप वर्षांचा त्रास होता, तर ते माझ्याकडे बरेच त्रस्तून आले होते. मग मी त्यांना स्टेपलर सर्जरीचा ऑप्शन दिला. ते लगेचच तयार झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना आम्ही डिस्चार्ज केलं आणि जेव्हा ते आमच्याकडे फॉलोअपला आले 7 दिवसानंतर, शी वॉज परफेक्टली ऑल राईट आणि त्यांना खूप बरं वाटलं. ओके, आपण बघूया लॅपटॉपवरती ह्या दृष्टीने, ह्या अनुषंगाने मनोगत ह्या वृद्ध स्त्रियांचं काय सांगतायत. येस सर. उदास, मला बऱ्याच वर्षापासून मूळव्याधीचा त्रास होता, पण डॉक्टरांचं नाव मला पेपरमधून कळलं आणि मी ठरवलं की आपण डॉक्टरांना भेटू. मुख्य म्हणजे डॉक्टरांची भेट झाली तेव्हाच आम्हाला अर्धं रिलॅक्स वाटलं. एकतर मुख्य म्हणजे इथलं वातावरण चांगलं आहे, स्वच्छ आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे इथली लोकांनी जी आम्हाला ट्रीटमेंट दिली, वागणूक दिली, ती अतिशय मनापासून सांगते फार चांगली होती. म्हणजे अर्धं दुःख मला तर तिथेच, म्हणजे मला खात्री मनापासूनच वाटायला लागली की डॉक्टरांकडे आलं म्हणजे माझा रोग संपला. आणि मुख्य म्हणजे हा त्रास मला साधारण 20 वर्षापासूनचा होता. डॉक्टरांनी विचारलं, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला सर्जरी करायला लागेल. मग मी ताबडतोब निर्णय घेतला आणि सर्जरी करून घेतली. आता मला अतिशय चांगलं वाटतंय, सगळं एकदम ओके आहे. मला सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे समाधान झालेलं आहे. आपण इथं बघितलं की ह्या रुग्णाचं मनोगत किती त्यांना आराम पडलेला आहे. ह्याच अनुषंगाने आपण अजूनही एका रुग्णाचं मनोगत जाणून घेणार आहोत की कशा रीतीने आज ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी नवीन उपचार त्यांना फायदेशीर ठरलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही वेदना नाहीत, 1 दिवसापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये राहायला नको, 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्ही कामावर रुजू होऊ शकता आणि कुठल्याही वेदनेशिवाय ही शस्त्रक्रिया केली जाते. सर, आपण दुसरं एक मनोगत जाणून घेऊया या ठिकाणी. याच ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या रुग्णाचं मनोगत. त्याच्यामुळे हिमोग्लोबिन माझं कमी झालं. निरनिराळे औषधं घेतले, रेग्युलर डॉक्टरांना दाखवलं, पण काही फरक नाही पडला. लोक म्हणले औरंगाबादला जा, इकडे जा, इंजेक्शन मिळतं, आयुर्वेदिक पद्धतीने करतात, 5-6 हजार रुपयात होतं. परंतु तिकडे पण जाऊन आलो, औरंगाबादला सुद्धा जाऊन आलो, परंतु ते डॉक्टरने पण सांगितले की तुम्हाला ऑपरेशन शिवाय काही इलाज नाही. सगळ्यात शेवटी मला आमच्या डॉक्टर पोकरणांनी सांगितले की नवीन पद्धतीचं 21व्या शतकातले डॉक्टर पोरवाल ऑपरेशन करतात, तुम्हाला काही त्रास होत नाही, काही नाही. रेग्युलर ऑपरेशन केले की तुम्हाला बाबा समजा महिनाभर जे ऍडमिट राहावं लागतं, 8 महिने झोपून राहावं लागतं, त्या ऑपरेशनमध्ये काही होत नाही. मग मी डॉक्टर पोरवाल यांना भेटलो, तर त्यांनी सांगितलं मला की बाबा असं आहे ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल. मग डॉक्टर इनामदार हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट झालो आणि तिथं माझं पोरवाल डॉक्टरनी स्वतः ऑपरेशन केलं. ऑपरेशन एकदम चांगल्या पद्धतीने झालं. दुसऱ्या दिवशी मी कामाला म्हणजे डिस्चार्ज दिल्यानंतर दुकानात माझा व्यवसाय आहे, मी दुकानात सुद्धा काम करायला लागलो. मला त्रास कुठल्याही प्रकारचा काही झाला नाही, काही नाही.
पण ते डॉक्टर पोरवल यांचा जो स्टाफ आहे, डॉक्टर सायली मॅडम आहेत किंवा दुसरा पण स्टाफ आहे, त्यांची सुद्धा मला एकदम सर्व्हिस एकदम चांगली मिळाली. म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही हे त्रास नाही झाला. परत दवाखान्यात ऍडमिट असताना सुद्धा प्रत्येक गोष्टीला विचारत होते, काळजी घेत होते. प्रत्येक गोष्टीला म्हणजे कुठलीही गोष्ट असो की असं की काही नाही, ती प्रत्येक गोष्ट आजारी जरी काय असेल तरी ते हेल्पिंग भरपूर करायची. कधी पण फोन केला, रात्री जरी फोन केला तरी त्यांनी मला काही सगळी सेवा दिलेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारचं ऑपरेशन झालेलं आहे. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने हा निर्णय घ्यावा. थोडंसं खर्चिक जरी ऑपरेशन असेल तरी ह्याच्यातून पूर्ण रिलीफ मिळतो. बुद्धकोष्ठ तर संपली जाते, पाईल्स पण संपली जातात आणि जो खाली भाग आलेला असतो की तो संडासाचा जो खालचा भाग आलेला असतो तो सुद्धा यातनं नष्ट होतो. आणि मी भरपूर जवळजवळ याच्या अगोदर 8 दिवस ऍडमिट होतो सारे दवाखान्यात, पण तिथं काही इलाज झाला नाही. भरपूर आयुर्वेदिक औषधे घेतले, सगळे घेतले, तर काही इलाज झाला नाही. शेवटी हा निर्णय घेतला, मी हा ऑपरेशन केला आणि त्यातून माझी मुक्तता झाली. येस, आपण आता या ठिकाणी बघितलं की कशा रीतीने या रुग्णाची मुक्तता झालेली आहे बद्धकोष्ठता, पाईल्स या आजारांमधनं. आणि केवळ बद्धकोष्ठता, पाईल्स किंवा मूळव्याध किंवा ह्याच पद्धतीचे नव्हे तर इतरही फिस्चुला म्हणजे भगंदर किंवा इतरही जर का आपल्याला गुदद्वाराचे आजार असतील तर ह्या सर्व आजारातून आपण मुक्त होऊ शकता. हिलिंग हँड्स क्लिनिकचे नंबर आपण बघत आहात. अर्थातच फिस्चुला आणि मूळव्याध ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमात पुढे एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू होती बद्धकोष्ठता आणि मूळव्याध भगंदरसाठी असणारे नवीन उपचार, ज्याच्यामध्ये वेदना रहित उपचार आहेत, हॉस्पिटलमध्ये राहायला नको आणि अतिशय सोप्या रीतीने हे उपचार होतात. सर, आपण हजारों रुग्णांना आतापर्यंत बरं केलेलं आहे, पण दुसरी एक महत्वाची माहिती आपल्या रुग्णांकडून मला मिळाली ती अशी की बऱ्याचशा रुग्णांना ऑपरेशनची गरजच पडत नाही. आपल्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या 60-70% रुग्णांना आपण औषधोपचारानेच बरं करता. सर्जरी ही ग्रेड प्रमाणे हिलिंग हँड क्लिनिकमध्ये ठरवले जाते. आजार खूप जास्त असेल तरच शस्त्रक्रिया, पण आजार मध्यम स्वरूपाचा असेल, कमी स्वरूपाचा असेल तर आपण औषधोपचाराने रुग्ण बरं करतो. आणि त्या संदर्भात अनेक संशोधनही केलेलं आहे. आपण काय सांगता येईल याविषयी? अगदी बरोबर आहे. मूळव्याधचे 4 ग्रेड्स असतात, ज्याला आम्ही ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 म्हणतो. सुरुवातीचे 2 ग्रेड्स असतात, ग्रेड 1 आणि ग्रेड 2. त्याला औषध उपचाराने किंवा काही स्पेशल आमचे हर्बल ऑइल थेरपीज आहेत त्याने आपल्याला बरं करता येतं. अशा पेशंट्सना आम्ही आहारातल्या गोष्टी, पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी म्हणजे त्या जागेतले व्यायाम आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स ह्या सर्व गोष्टी समजून सांगतो, जेणेकरून हा आजार ग्रेड 1 तर पूर्णतः औषध उपचाराने बरं होतो. ग्रेड 2 ला 60-70% चान्सेस असतात की त्या औषध उपचाराने किंवा थेरपीने बरा होईल. शस्त्रक्रिया ही फक्त ग्रेड 3 आणि ग्रेड 4 ला लागते, ज्याला आम्ही स्टेपलर सर्जरी नावाची जी सर्जरी आहे ती ऑफर करतो, कारण की ती पेनलेस सर्जरी आहे. ओके, या ठिकाणी आपण लॅपटॉपवरती बघूया की स्टॅपलर सर्जरी काय आहे. सर, काय सांगता येईल याविषयी आम्हाला? हा गुदद्वारचा भाग आहे. ग्रेड 1 म्हणजे त्या जागेला फक्त सूज असते. मग अशा प्रकारचे ज्या नसा असतात त्याला ग्रेड 1 म्हणतो आम्ही. ते औषध उपचाराने पूर्णतः बरं होऊन जातं. आणखी नसा जेव्हा फुगून खाली येतात तेव्हा त्याला ग्रेड 2 म्हणतो. आणखी खाली आले की त्याला ग्रेड 3 म्हणतो. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 ला सर्जरी लागते. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये पेशंट सांगतात की डॉक्टर अंग बाहेर येतं किंवा काहीतरी बाहेर येतं, त्याला ढकलावं लागतं आम्हाला किंवा खूप रक्तस्राव होतो. मग अशा पेशंट्सना दुर्बीनद्वारे एक ऑपरेशन केलं जातं, ज्याला आम्ही स्टेपलर सर्जरी म्हणतो. बरोबर. स्टेपलर सर्जरी जी असते त्यात कमरेच्या खाली भूल देऊन हे स्टेपलर दुर्बीनद्वारे आत जातं, बाहेर कुठे जखम न करता. बरोबर. तुम्ही हे स्टेपलर डिव्हाइस पाहू शकता यात. हो हो. ते डिव्हाइस आत गेलं की चौबाजूने जे मूलव्याधच्या नसा असतात 360 डिग्रीमध्ये ते आतनं चौबाजूने ओढले जातात, जेणेकरून हा त्रास पूर्णतः बरा होऊन जातो आणि शस्त्रक्रिया जागा पुन्हा पूर्वीसारखी नॉर्मल होऊन जाते. येस. हे मूलव्याधच्या नसा 360 डिग्रीमध्ये काढल्यामुळे हा त्रास पुन्हा होत नाही. लोकांची गैरसमज असते की ऑपरेशन नंतर पुन्हा मूलव्याध होतात, पण स्टेपलर सर्जरीने तसे चान्सेस खूप निग्लिजिबल आहेत किंवा खूप कमी आहेत, कारण की 360 डिग्रीमध्ये हे ऑपरेशन होतं. ओके, म्हणजे पुन्हा जो पूर्वीच्या काळी जो चान्स असायचा की या ठिकाणी मूलव्याध पुन्हा होईल तर ते या ठिकाणी होत नाही. अनुषंगाने आपण एका पेशंटचंही मनोगत बघणार आहोत की कशा रीतीने त्या पेशंटला या ठिकाणी आराम मिळालेला आहे. हा यात्रेला जाणारा हा यात्रेकरू ज्याला हा यात्रेसाठी जायचं होतं, पण केवळ मूलव्याधीच्या आजारामुळे तो जाऊ शकत नव्हता आणि या ठिकाणी ऑपरेशन केल्यानंतर त्वरित आराम पडून पुन्हा ते आपल्या हा यात्रा अटेंड करू शकले. काय सांगता येईल सर याविषयी? या ठिकाणी बघत आहोत. ह्या पेशंटला बेसिकली यात्रेला खूप वर्षापासून जायचं होतं आणि मग त्याला आम्ही सर्जरी ऑफर केली आणि ही वॉज व्हेरी हॅपी. मैंने सकाल न्यूज़पेपर में स्टेपलर सर्जरी के बारे में पढ़ा. उसमें डॉक्टर अश्विन पोरवाल सर जो है तो उनके बारे में लिखा हुआ था. तो पढ़ के मैंने सोचा कि भाई क्यों न किया जाए, और उसके लिए मैं उनके ऑफिस में अपॉइंटमेंट वगैरह लेकर आ गया. मैं जितने अपॉइंटमेंट लेकर आ गया तो मुझे हज के लिए जाना था, इसलिए मुझे जरूरी था कि मैं जल्द से जल्द रिकवर हो जाऊँ. तो मैंने जिस दिन आया उसी दिन सर ने मुझे चेक किया. उन्होंने बताया
कि आपको सेकंड टाइप का ये पाइल्स का तकलीफ है, तो इसके लिए आपको ऑपरेशन करना जरूरी है। तो मैंने कहा कि मुझे तो हज के लिए जाना है, 19 तक हो जाएगा क्या? तो सर ने बोला ऑफकोर्स हो जाएगा, आप सेकंड डे आपको छोड़ेंगे हम, और 2-3 दिन में आप रिकवर हो जाएंगे, और 5वें-6वें दिन आप ऑफिस भी जा सकते हैं। इवन यू कैन यूज 2 व्हीलर ऑल्सो। एज पर दैट मैंने आज मैं 10 तारीख को मेरा ऑपरेशन हुआ, 11 तारीख को मुझे छोड़ दिया गया। ओवरऑल ऑपरेशन में भी सब डॉक्टर्स ने बहुत ही अच्छा हेल्प किया, मीन्स मेरा थोड़ा सा मॉरल सपोर्ट वगैरह अच्छा मिला, और सर ने जो ऑपरेशन किया बहुत ही अच्छा था, इसलिए आज मैं 2 व्हीलर लेकर चल रहा हूँ। जसं आपण हे बघितलं की ऑपरेशन नंतर 2 व्हीलर सुद्धा ते वापरू शकले. सर, जाता जाता प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल आमच्या? हे जे गुदद्वारचे आजार आहेत, मूलव्याध, भगंदर, बद्धकोष्ठता, हे बऱ्याचपैकी आजार जे आहेत ते बिकॉज ऑफ कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता असल्यामुळे होतात. आणि बद्धकोष्ठताचं मेन कारण हल्लीच्या काळात लाईफस्टाईल डिझीजेस आहे. एका जागेवर खूप वेळ बसून राहणं, फास्ट फूड, पाण्याचं प्रमाण कमी असणं, स्ट्रेस असणं आणि एक्सरसाइजचे लिमिटेशन असल्यामुळे लोकांना बद्धकोष्ठाचा त्रास खूप होतो, आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन, भगंदर अशासारखे आजार होतात आणि मूलव्याधसारखे आजार होतात. तर मी त्यांना असंच सांगेल इन शॉर्ट की त्यांनी दिवसातनं कमीत कमी 30 मिनिटं आहारासाठी आणि व्यायामासाठी द्यावे, जेणेकरून हे आजार आपल्या टाळता येईल. येस, मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला दिला डॉक्टर अश्विन पोरवाल यांनी. आणि जर आपल्याला मूलव्याध, भगंदर किंवा फिशन्स सारखा आजार